वेगळं असतं तर आपण ते आयोजकांशी बोला. बरोबर गोविंद? अच्छा, आयोजक म्हणतात की पेनल्टी द्यायची आहे सर, 2 धावची पेनल्टी द्यायची आहे. येस लकी, ओके यू आर लकी. लकीने मागच्या वर्षी गाजवलेला, सकाळ झालेली ती फायनलला बघितले आपण. ते 33वं पर्व आणि हे 34वं पर्व, ज्यात वाटाव सर्वांना गर्व मिळते काही सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांना आणि सर्व काही देणारी स्पर्धा म्हणजे आदर्श चषक धानिली. सामना सुरू होतोय. सामना क्रमांक 2 आनंदवाडी विरुद्ध असोसे. पहिला चेंडू मार्गस्थ. पहिला चेंडू शॉट ऑफ लेन, फक्त तिथे टॅप केलाय, थोडंसं वाचलं, चेंडूला पाहिलं, थोडीशी लेंथ मागे ओढली होती लकी या गोलंदाजाने, बघितलं पण आणि गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. त्या कारणाने जो टायमिंग पाहिजे होता बॅट्समनला तसा त्याला प्राप्त नाही झाल्यामुळे फक्त तिथे सिंगलसाठी दिशा दिली आणि सिंगलची प्राप्त केली बॅट्समन तुषारने. सोबतीला करण आहे. अशी करण आणि तुषारची जोडी आपण पाहतायत ह्या सलामी विराच्या माध्यमातून. लख प्रकाशमय क्रीडानगरी, प्रकाश झोतातली ही क्रीडानगरी. 8 टॉवर्स इथे उभे केलेले आहेत. चेंडू पुढ्यात उडवलाय आणि दिला भीर काऊन धानिली गावाकडे. जबरदस्त आदर्श चषकाचा सिक्सर. असोसिएशनच्या बॅट्समनने कसोसीने मारला आणि जसं पुढ्यात त्याला स्लॉट मध्ये मिळाला आणि मला वाटतं फॉरेस्टच्या प्लॉट मध्ये चेंडूला धाडलं होतं षटकारासाठी. ज्याने षटकार मारलाय त्याला उत्तर देण्याचं या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवलं. हीच तर दमछाक, यालाच म्हणतात हंबी किसेचे कम नाही. विकेटची प्राप्ती केली आहे. षटकारा पाठोपाठ विकेटचं पतन. पहिला धक्का लागतोय टीम मयूर प्रतिष्ठान असोसिएशन संघाला. चांगलं कॉन्टेस्ट पाहतो आपण. पहिला चेंडू सुंदर हाती हाताळला लकी याने. त्यानंतर सेकंड डिलिव्हरी षटकार मारला आणि लगेचच उत्तर दिलंय. टिट फॉर टॅटचं उत्तर दिलंय गोलंदाजाने. उचली घेणार चेंडू टाकला, बॅटची पातळ कडा घेतली आणि विकेट किपरने काहीच स्वतःला स्टेज करून तो झेल टिपला आणि या मॅच मध्ये संजीवनी प्राप्त करून दिली आहे. यालाच म्हणतात मस्ट निडेड विकेट प्राप्त करून देणं, संजीवनी प्राप्त करून दिलं या ठिकाणी गोलंदाज लक्ष्मण म्हणजे लकी याने. नवीन फलंदाज मैदानामध्ये तुषार बाद झाल्यानंतर दिनेश ऑन स्ट्राइक. चेंडू खाली ठेवला, स्क्वेअर कट. वा फॅन्टॅस्टिक. अगदी जमीनला गुदगुल्या करत असताना चेंडू जातोय पॉइंट डीप मध्ये, तिथे अडवला गेलाय. चेंडू काहीसा थांबला, बघितला 2 फिल्डर नव्हे तर 3 फिल्डर पोहोचले होते आणि त्या दरम्यान धावांची लयलूट लय भारी झाली. रनिंग बीट द विकेट. धावसंख्या 2 नी वाढली आहे. धावसंख्या पाहतो आपण 1 गडी बाद 9 वरती. सोमनाथजी टेकडे साहेबांची कृपा आणि विश्वाजी करळे साहेबांची कृपा ज्यांनी आम्हाला मेहंदीसाठी सोन पापडी गोड गोड इथे दिलेली आहे. प्रत्येक सामन्याच्या खेळाडूसाठी त्यांचे आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. टेकडे साहेब आणि करळे साहेब, तुमच्या हृदयाच्या अंतःकरणातून आम्ही आदर्श चषकाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. पुन्हा समोर समोर उडण्याचा प्रयत्न. गोलंदाज स्वतः सांगतो इट्स माय कॅच, आय विल टेक इट आणि आय हॅव टू टेक इट. त्याने घेतला विकेट. कॉटन बॉल, फलंदाज बाद. सेकंड विकेट डाऊन. लागतो दुसरा धक्का असोसिएट टीमला. जबरदस्त बॉलिंगचा नजारा पेश करतोय मिस्टर लकी लक्ष्मण. क्या बात आहे डीजे कल्पेश. भावेश पवारची आठवण करून दिली. भावेश पवार फॉर्मला आलाय. आमच्याच बाजूच्याच परिसरामध्ये भावेश पवार राहतो. गोरसई गावचा सुपुत्र आणि अक्षरशः त्याला आता आकाश सुद्धा ठेंगणं वाटू लागलंय. त्याच्यासाठी आता स्काय लिमिट नाहीये, स्कायच्या वर चाललाय. चंद्राच्या दिशेने वाटचाल करतोय भावेश पवार आणि पवन केने गोरसा सुपुत्र. इथे मात्र धावसंख्या 9 असताना 2 गडी बाद. नवीन फलंदाज इथे बैठक मारण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट्स केलं फील्ड तिथे
तैनात असताना पंचाच्या अगदी डाव्या बाजूला भावड्यांच्या बाजूला कव्हर करेपर्यंत एक सिंगलची प्राप्ती. धावसंख्या 1 पुढे अलगदपणे उडी मारत असताना आपण पाहतोय टीम मयुरी प्रतिष्ठान असोसिएशन संघाची 2 गडी बाद 10 वर 2 गडी प्राप्त केले. आपण पाहतो ह्या जल्लोष आदर्श चषकाचा 34वं पर्व, ज्यातच वाटावं सर्वांना गर्व, मिळते काही क्रिकेटचं सर्व अशी स्पर्धा. हा 34वा दौर आहे. म्हणून तर मैदानामध्ये आणि मैदानाच्या बाहेर लाईव्ह प्रेक्षकांमध्ये सुद्धा ह्या स्पर्धेचा शोर आहे. त्याचं कारण की या स्पर्धेचे आमचे उत्कृष्ट आयोजक म्हणजे भाऊसाहेब अप्पा श्याम आणि भुईर किशोर आहे. म्हणून तर शोर आहे या स्पर्धेचा. सोबतीला वामनजे भुईर, सर्व आमचं ग्रामस्थ मंडळ आणि आदर्श क्रीडा मंडळ धावणीची ही स्पर्धा. सोबतीला आम्हाला ब्राह्मणगावाने मदत केली, टेमगावने मदत केली, त्यांचे सुद्धा आम्ही या स्पर्धेसाठी आभार व्यक्त करतोय. फार मोठी जोखीम असते मित्रांनो. एक वेळा लग्न परवडलं, परंतु स्पर्धा आयोजित करणं साधी गोष्ट नाही. नुकतंच आमचं भाऊसाहेबांशी सुद्धा चर्चा झाली की फार मोठं जोखीम असतं. आणि भाऊसाहेबांनी सांगितलं की मनोजजी, खंड पडू नये म्हणून आपण ही स्पर्धा इथे 4 रजनीची पेश केलेली आहे. कारण आपण 34वं पर्व गर्वाने पेश केलं पाहिजे. आणि तर आपल्याला क्रिकेटचं जगत काहीतरी वेगळं नाव ठेवेल, म्हणून आपल्या नावाची पूर्तता करण्यासाठी, नाव रोशन करण्यासाठी स्पर्धा इथे मात्र आपण पेश केली आहे. फुलटॉस पेश केलाय आणि त्याला मात्र बॉलरच्या तोंडात फेस येत असताना फेकून दिलाय. सिक्सर! वा, षटकार! भावड्या, षटकार मारून दाखवलाय तुम्हाला भावड्या. स्क्वेअर लेग पंच भावड्या असले की आम्हाला सुद्धा मजा येते. मसा परिसरामध्ये काय आम्ही स्पर्धा कव्हर करत असतो त्या ठिकाणी भावड्या नेहमी असतात, परंतु इथे मात्र काय षटकार कव्हर गेलाय. लोअर स्लोअर फुलटॉसला भिरकावून दिलं होतं पुण्यात धानिवली गावाकडे स्क्वेअर लेगच्या वरून. प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. धावसंख्या सुद्धा इथे वेगाने सुगंधित झाले. 16 वरती 2 गडी बाद 16. पुन्हा इथे काहीसा बुंदा टाकण्याचा प्रयत्न होता, त्याला ड्राईव्ह करून खोदून काढले. ओ माय गॉड, कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली. हा चौकार, लकी चौकार, 4 रन. सामनावीर बनण्याची प्रत्येकाची इच्छा असेल, कारण सोनपापडी आली. विश्वाजी कराले आणि सोमनाथजी टेकडे साहेब सुद्धा खुश झाले. जशांची सोन्यासारखी पापडी आली आहे. इथे मात्र धावांची लयलूट सुरू झाली आहे. प्रत्येकाला वाटतं की मला पापडी गोल गोल पाहिजे. फटका इथे उलटा, पलटी शॉटचा प्रयत्न, झेलचा प्रयत्न तिथे केला होता, परंतु झेल तिथे होऊ शकला नाहीये, निसटलाय. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हे क्रिकेटचं ब्रीदवाक्य मित्रांनो. फार मोठी स्पर्धा आपण आदर्श खेळताय, त्यामुळे तुमची प्रॅक्टिस फार महत्वाची आहे. अशा वेळा तुम्ही असे सहज सोपे झेल जर सोडले तर सामना सोडावा लागला. आम्हाला स्कोरच सांगतात आमचे लाडके धीरजजी शेलवले, सांगतात की धावसंख्या 2 गडी बाद 22. इथे काय झालंय अजून धीरज सांगतील की घ्या अजून एक. हा लाजबाब, मला वाटतं विकेटचं पतन आहे, विकेट आउट आहे, चौकार नाहीये. 3रा गडी बाद मुकेशजी गायकर यांनी सांगितलं मला की सर तिथे क्लीन बोर्ड झालाय. कारण मी स्कोररचं नाव विचारत होतो तेवढा चेंडू पडला मित्रांनो. सॉरी फॉर दॅट. सॉरी. पुरी तू सपनात येना हे गाणं नाही का भाऊसाहेब दादा. आणि मला वाटतं आदर्श चषकामध्ये हा सिंगर आला होता, त्याची आपण एकदा मुलाखत घेतली होती. बाळा सिंगर आला होता. 4 लाख व्ह्यूअर्स. हो क्या बात आहे. त्या आदर्श चषकाच्या त्यावेळेला त्यांनी एंट्री केलेली बाळा यांनी. त्यानंतर ऍक्च्युली काळाचा घात झाला तिथे बाळा निघून गेला. बाळा सिंगर एक आदिवासी मुलगा, आणि त्यांनी ह्या गाण्याच्या द्वारे फार मोठे व्ह्यूअर्स प्राप्त केले. इथे मुकेश गायकरांचा लेखबाचा इशारा. मुकेश सुद्धा फार फॅन आहेत. मुकेश गायकर रन मशीन आहे आमच्या कल्याण ग्रामीण क्रिकेटची अनबान शान. आणि दुसरा आमचा पावतोय भावड्या. हे 2 पंचगिरी करतायत. आणि क्रिकेट ज्यांनी गाजवले, ज्यांनी मैदाने गाजवले,
त्याने मुरबाड परिसरामध्ये सुद्धा पंचगिरी चांगली इथे हाताळली. धावसंख्या 23, 3 गडी बाद. मयूर प्रतिष्ठान असोसिएट संघ प्रेक्षकांना इथे बॅटिंग करतोय या दुसऱ्या सामन्यामध्ये. तिसरी रजनी आदर्श चषक 34 पर्वाची टेमगावच्या ग्राउंडवर. करेक्शन करतोय येस. धावसंख्या 24 असताना इथे विकेटचं पतन. लावूड अपीलची गरज नव्हती. बॅटची पातळ कडा आणि कडेने फलंदाज जातोय डगआउट झोन कडे. चौथा गडी बाद. तर 24 धावसंख्येवरती चौथा गडी बाद झाला. आपण पाहतो की विवेक नावाचा गोलंदाज षटक हाताळत होता आणि इथे विकेटचं पतन झालं. ही स्पर्धा 10 क्रिकच्या माध्यमातून कव्हर केली जात आहे. अनेक वर्ष कुणाल म्हात्रे सुद्धा आदर्श चषकाला फार मोठी सेवा दिली. त्यामध्ये आमचे हे चांगले ऑपरेटर संदीप भाई ऑपरेटिंग स्कोरिंग ग्राफिंग करतायत. परंतु मैदानामध्ये चांगली बॉलिंग ऑपरेट केली विवेक याने. प्रत्येक गोलंदाज इथे यशस्वी ठरलाय. विकेटचं पतन होतंय, धावा वाढतायत. परंतु इथे तसं पाहता 4 षटकाचा विचार करता 12च्या सरासरी धावसंख्या इथे उभारलेली आहे. म्हणजे चांगली धावसंख्या आहे. क्रिकेटच्या टेनिस क्रिकेटचा विचार जर केला आपण तर 12 किंवा 10.0 ही धावसंख्या फायटिंग असते प्रेक्षकांना आणि तशी धावसंख्या इथे उभारलेली आहे मयूर प्रतिष्ठान असोसिएट संघाने. मागच्या आठवड्यात बहुतेक मला असोसिएट एका किरण तारमाळे नावाच्या व्यक्तीने फोन केला होता कॉमेंट्रीसाठी. पण तो त्यावेळेला बाहेर असल्या कारणाने अर्जंटली येऊ शकलो नाही. माहिती पडलं की ती स्पर्धा इथेच काहीतरी घडली गेली. असोशी गावची स्पर्धा. येस किरणजी तारमाळे तुमचे मी आभार व्यक्त करतोय. रिक्वेस्ट केली होती मला परंतु ॲक्च्युली बिझी असल्यामुळे अर्जंटली येऊ शकलो नव्हतो. पण ते इथे 24 धावसंख्या आता 4 गडी बाद. या पुढच्या 2 षटकांमध्ये किती धावा असतील. कालचा मी पहाटेचा एक सामना बघितला. मला वाटतं 24 मध्ये 24 पाहिजे होत्या तरी सुद्धा झाल्या नाही वडवली टीमला बरोबर. आणि लांबाच्या वाडी संघाने बाजी मारली. काय ती बॉलिंग जबरदस्त बॉलिंग. 18 मध्ये 24 पाहिजे होत्या आणि त्या ठिकाणी मी बघितला आवाज मला वाटतं श्रवण आलेला श्रवण धुमाळे आणि आपले लाडके दीपीर होते. पाठी जाग आला आणि मॅच मी ओपन केली आता चषकाची. म्हटलं उद्या जायचं तर बघूया शेवटचा सामना कोण जिंकेल. आणि त्यावेळेला 24 धावा झाल्याने म्हणजे मैदान बॉलर आणि गोलरसाठी अगदी पूरक आहे. इथे धावसंख्या पूरक होत असताना 1ने वाढते 25 वरती. अवंतचा सिग्नल हात समांतर भावड्या यांचे आणि धावा मिळतात अवंत. धावसंख्या 25, 4 गडी बाद. समोरच्या एंड कडून गोलंदाज इथे आपण पाहतोय बॉलिंग हाताळतोय तो मिस्टर राजेश ओव्हर द विकेट. पुढच्या सामन्यासाठी मी आवाज देतोय. आता या टॉससाठी पुन्हा एकदा इथे वाईटचा इशारा. पूर्वी 11 शास्त्रीनगर कॅप्टन आपण या आणि श्री गणेश शिदगाव या दोन्ही संघाच्या स्किपरने कॅप्टनने त्वरित यायचं आहे नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. इथे लागोपाठचा दुसरा वाईड आला आणि आम्हाला सांगतात आमचे शेलवले सर की धावसंख्या 26 वर 26. 4-4 ओव्हरचे मुकाबले आणि शेवटचे मुकाबले बहुतेक 3-3 ओव्हरचे केले जातात या रजनी क्रिकेटमध्ये. स्क्वेअरकटचा प्रयत्न अँगल प्राप्त केला परंतु तिथे पुन्हा एकदा विकेट किपर झाला बीट. लॉंग स्टॉप रिझनला 22चा सिंगल पंच भावड्यांचा चौकारचा इशारा 22च्या रूपामध्ये लकी 4 रन. क्या बात है मस्त टायटल सॉन्ग. चला बघूया आदर्श चषक चा नजारा. बॅटची कडीत पर्यंत आवाज आलाय काही डाऊट नाहीये. विषय खलास. बॅट्समन सुद्धा इथे मात्र बॅट टू द पॅव्हलियन. सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता. छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. जय शिव शंभूराजे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि त्याच नावाचं मैदान टेमगावचं आपण पाहतोय प्रेक्षकांनो, ज्या मैदानामध्ये रंगती ही स्पर्धा. हो हो हो, काय बात आहे, जबरदस्त बॉलिंग, पूर्णपणे चकमा दिलाय, चकवलं, सरप्राईज केलं, बॅटला जागेत उभं केलं. अक्षरशः आपल्या ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर मामा बनवलं, पाहतच राहिला की भांजा कशी बॉलिंग करतोय त्या ठिकाणी. विकेटचं पतन झालं, धावसंख्या थांबली ती जागेवर 30 वरती 30 ऑन द बोर्ड. आणि गडी बाद झाल्या तब्बल अर्धा संघ 5 गडी बाद. गोलंदाज राजेश राऊंड द विकेट. इथे विकेटचं पतन झाल्यानंतर आता पुन्हा एकदा सुरू झाला, धावांचा दौर सुरू झालाय आणि झालाय तो दौर सुरू. इथे लकी चौकार सुरू झालाय, धावांचा दौर. फटक्यामध्ये नव्हता इतका जोर, मैदानामध्ये शोर. आणि पाहतात आमचे आयोजक आदर्श चषकाचे अप्पा भाऊसाहेब आणि श्यामच्या सोबतीला लाडके भोईर किशोर. चौकार. मोदी माऊली हे क्या हुआ, हे हरिनाम मिस फिल्डिंग झाली आहे आणि धावा इथे वाढत गेल्या. पुन्हा एकदा बॅट्समनची पायांची हालचाल थोडीशी तिथे कमी पडली, थोडंसं पुढे यायचं होतं. चेंडूला बाहेर काढलं, अँगल प्राप्त केलं गोलंदाजाने. ओव्हर द विकेट येतोय आणि तिथे रिव्ह्यूची मागणी केली, एक बॅट्समनचा रिव्ह्यू आहे. भावडे सरांनी आम्हाला सांगितलं की चेक करा, कंट्रोल रूम मध्ये आमचे तिसरे पंच असतील. पवनजी ढोले सर या, आपल्याकडे निर्णय आलेला आहे, शिक्कामोर्तब आपण करायचं आहे. आणि या चेंडूच्या आधीचा विश्लेषण बघितलं, धावसंख्या 34 वरती आहे. षटक क्रमांक इथे तिसरं सुरू असताना 4 ओव्हरची मॅच. इट्स अ फेअर डिलिव्हरी. यू आर राईट सर, यू ऑल 3 आर राईट्स. तिघे पण पंच जे अनेक ठिकाणी सामने क्रिकेट गाजवत आहेत, अनुभव फार त्यांच्याकडे ठासून भरलेला आहे, अचूक निर्णय दिला भावडे सरांनी आणि आमच्या ढवळे सरांनी. धन्यवाद. राऊंड विकेट. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू बाहेर होता, त्याला बॅटच्या पुढच्या टोला अगदी तिथे मिडल केला. पुन्हा एकदा तोच फिल्डर आहे, मिस फिल्डिंग करतोय. तुमची फिल्डिंग, तुमची कॅचिंग, तुमची बॉलिंग, तुमची बॅटिंग जर तिन्ही डिपार्टमेंटमध्ये तुम्ही जर सक्षम असाल तर तुम्ही भल्या भल्या संघांना इथे गारद करू शकता. अन्यथा हे आत्ताचं युग असं आहे ना मित्रांनो, नुसत्या बॅटिंग होती निर्भर राहू नका, नुसत्या बॉलिंग होती निर्भर राहू नका. तुमचे तिन्ही डिपार्टमेंट अगदी मजबूत पाहिजेत. जसं आमचं मजबूत आयोजक मंडळ आहे म्हणून त्यांनी ही स्पर्धा खंड न होऊ देता या स्पर्धेचं नियोजन केलं. भले 4 रजनीची स्पर्धा आहे, नियोजन करण्याची त्यांनी क्षमता दाखवली की आपल्याला जग पाहतो, आपल्या नावाची स्पर्धा अनेक तिथे आठवण करतायत की आदर्श चषक कधी होणार, म्हणून ते खंड न पडता ही स्पर्धा पेश केली. यालाच म्हणतात तुम्ही घेतलेली हिंमत, त्या हिमतीला किंमत मिळते. धावसंख्या 36 वरती 5 गडी बाद. षटक क्रमांक इथे तिसरं समाप्त झालं आणि पुन्हा गोलंदाज आता येतोय, हा नवखुरा गोलंदाज आहे रोहित. रोहितचा चेंडू कुठे टाकायचा होता, धानिवलीला चेंडू गेला, किनवलीला असंच बघितलं आपण. वाईटचा इशारा पंचांचा, खूपच स्वैर मारा. आणि अवांतने धावसंख्या अलगदपणे पुढे जात असताना मयूर प्रतिष्ठान असोसिएट संघाची 37 वर 37 ऑन द बोर्ड. बॉडी खातात खूप, परंतु त्यांच्या अंगावरती मात चढत नाहीये, कारण त्याची मेहनत जास्त आहे भावड्याची. प्रवीण विषय असला की विषयच नाही त्या स्पर्धेमध्ये. सुंदर पंचगिरी. अजून एक बघा, अजून त्याचे हात समांतर. मला वाटतं ह्या षटकामध्ये तिसरा वाईट पडलाय, दुसरा लागोपाठचा का. ओ माय गॉड. मला वाटतं मी पॅम्पलेट वाचलं होतं की षटकारांची जर हॅट्रिक केली तर बक्षीस आहे काहीतरी, चौकाची हॅट्रिक बक्षीस. पण डॉटच्या किंवा इथे वाईटच्या हॅट्रिकसाठी बक्षीस नाही आहे. ते लावा मला वाटतं उद्या. वामन भोईर साहेबांनी तो पॅम्पलेट मला पाठवला होता भाऊसाहेब. अशा गोष्टी होऊ लागल्यात या क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये. अक्षरशः झेल सोडले की बक्षीस लावले. इथे मात्र चेंडू सोडलाय, निसटलाय विकेट किपरच्या हातामधून आणि पुन्हा व्हाईट प्लस 4 5 पंजा.
क्या बात आहे. मागच्या आठवड्यात आम्ही रायगडलाच होतो. पेन तालुक्याची लीग कव्हर केली. तिथे सुद्धा हे गाणं वाजलं होतं. तिथे सुद्धा राजूदाचं गाणं वाजलं होतं. तेच संगीत आहे. पण इथे मात्र इथे धावसंख्या वाजू लागले 44 मध्ये 5 गडी बाद. धावा बहाल केले जातात गोलंदाजाकडून. टॉससाठी या पूर्वी 11 शास्त्री नगर आणि श्री गणेश शितगाव. शितगावचे ग्रामस्थ दिनेश सर, जगदीश सर आणि मल्हारी सेठ, मल्हारी सीत आपण स्टेजवरती या प्लीज. जे शितगावचे आमचे लाडके ग्रामस्थ आहेत ते आमचे पाहुणे आहेत. प्लीज आपण या, कृपा करा. आपण आपला मान, आमचा मान ठेवा. तुमचा मान सन्मान होणार. इथे स्क्वेअर कटचे हवेत. ओ आधीच हात जोडले होते. हे देव आहे प्रभू गणपती बाप्पा मोरया. नमस्कार केला, त्या हातामध्ये झेल विसावला आणि फलंदाज बाद. दरम्यान शितगावचे आमचे लाडके मान्यवर आलेले आहेत आणि संपूर्ण संघ आला, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. गणराज माफ करा, श्री गणेश शितगाव असा तो संघ आहे. इथे विकेटचं पतन झालं. धावसंख्या आपण जर पाहिली तर आहे ती 44 मध्ये थांबलेली आहे. 4-4. पण तो फायटिंग आहे. इथे पलटी शॉटचा प्रयत्न. अपील तर केलेली. भावडे सरांनी सांगितलं की चेंडू एसटीला सोडून जातो. लेग बायचा इशारा प्रवीण विशे सरांचा. धावसंख्या 45 वरती. दुसरे पंच आपण मुकेश गायकर पाहतोय. आमच्या कल्याण तालुक्यातील टॉप 10 मध्ये जर विचार केला तर मी म्हणतो टॉप 3 मध्ये मुकेश गायकरचं नाव आम्ही घेऊ शकतो. इतका भन्नाट फलंदाज आहे मुकेश गायकर. एक हाती सामना तर फिरू शकतो, गिरू शकतो. रन मशीन ऑफ कल्याण ग्रामीण क्रिकेट. आणि बावड्याने सुद्धा अनेक वर्ष मैदानं गाजवलेत. इथे हा फक्त टॅप केला, ड्राईव्ह केलं, कव्हरला सिंगलची प्राप्ती. धावसंख्या सिंगलने पुढे, एकने पुढे जात असताना 46 6 गडी बाद. पहिली इनिंग सुरू आहे. आदर्श चषक रजनी क्रमांक तिसरी रात्र. उद्या ग्रँड फायनल. उद्याची रात्र वैऱ्याची असेल. फोर्स केला, बॅकफुटला केला, टायमिंग नाही झालं आणि फटक्यामध्ये ताकद मारू शकले नाही. लकी बघा, कौतुक करतात फिल्डरचा की चांगली फिल्डिंग करतो कव्हरला तिथे फिल्डर. लकी हा उत्कृष्ट खेळाडू आहे. अनुभव त्याच्याकडे ठासून भरलेला आहे. आणि म्हणतात ना की अनुभव म्हणजे आपली गुरु किल्ली आणि एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. त्याचा ते पुरेपूर वापर करतात. म्हणून ते मागच्या वर्षी लकीने गाजवला होता. मला आठवतं की सकाळ झाली होती तरी लकी तिथे मैदानामध्ये होतात, कारण त्या संघाने चांगली कामगिरी केली होती. धावसंख्या 47. इथे पुन्हा एकदा कव्हरच्या फिल्डरकडे नाही तर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर जात असताना इनफिला फिल्डर नव्हता. एक्स्ट्रा कव्हर डीप मधून आला आणि त्या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण केल्या. अगदी मथुरच्या वेगाने, सर्जाच्या गतीने 2 धावाने. धावसंख्या 49 वरती. मयूर प्रतिष्ठान असोसिएट संघ, मयूरजी एगडे स्पॉन्सर संघ आपण पाहतोय. मयूर प्रतिष्ठान खेळाडू कक्ष आमच्या समोरच बसलेला आहे. ते सुद्धा समाधानी झालेले आहेत की आपण चांगल्या स्थितीमध्ये मस्त टर्न केलाय. इथे चांगला टायमिंग होतो आणि तिथे अजून मिस फिल्डिंग. चेंडू निसटलाय. 2 धाव पुढे झाला. 3 धाव पुढे करतील काय? धावतात म्हणतात भाग मिल्का भाग, भाग मिल्का भाग, भागो दौडो. आणि ती दौड अगदी फार वेगाची होती. 3 धाव पूर्ण केल्या. 50 अप. धावसंख्या 52 आणि 53 धावांचं इथे टार्गेट सेट केलेलं आहे. आणि 2 पेनल्टी सुद्धा आहेत. बाप रे. आधीत कर्ज बाजारी, त्यात उसने सरदारी. म्हणजे इथे धावसंख्या 54 मित्रांनो आणि 55 धावांचं टार्गेट आहे. शिवशंभो आनंदवाडी संघापुढे जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये 55चं टार्गेट. आपण जाऊया टॉस कडे. पूर्वी 11 शास्त्रीनगरचा कॅप्टन आणि श्री गणेश शितगाव या. आमचे लाडके दिनेश सर किंवा एखादे मान्यवर या. आमचे शितगावचे आदर्श आमचे मान्यवर मल्हारी सीत सर यांच्या शुभ हस्ते टॉस आम्ही करतोय या सामन्याचा. आणि सोबतीला भाऊसाहेब. इथे टॉस झालाय. भाऊसाहेबांनी टॉस केला आमचे लाडके.
आणि टॉस जिंकला शास्त्रीनगरने. निर्णय ते थोड्याच वेळात आपल्याला कळवतील मुकेश सर. तर धावसंख्या झाली, प्रेक्षकांनी बघितला. पण पहिल्या षटकामध्ये ज्या षटका मला सांगतात आमचे शेलवले सर की 54 धावब्या केल्या आणि 55 धावचं टार्गेट आहे जिंकण्यासाठी शिवशंभू आनंदवाडी संघापुढे. हे टार्गेट कंप्लीट करावं लागेल सामना जिंकण्यासाठी. कंप्लीट करतील की नाही, की संरक्षण करतील आमचे मयूर प्रतिष्ठान असोसिएशन संघ, हे तुम्हाला ऐकवण्यासाठी आता मी कमिटी बॉक्समध्ये निमंत्रित करतोय आपले टेमगावचे सुपुत्र लाडके समालोचक उभरते सितारे कैलाजी शेलोरी सर असतील. एक मधुर आवाज उगवता सितारा ज्यांच्या आवाजातून आता आपण ऐकूया या इनिंगचं धावतं वर्णन. या शेलोले सर, वेलकम इन द कॉमेडी बॉक्स. धन्यवाद. या पुढील सामना पूर्वी 11 शास्त्रीनगर त्यांचे विपक्ष श्री गणेश शिरगाव. नाणेफेकी जिंकली शास्त्रीनगर संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. तरी जसा हा सामना संपेल लगेच आपलं क्षेत्ररक्षण सेट करायचंय. सन्माननीय मल्हारी दादा शीद साहेबांचा यथोचित मान सन्माननीय आदर्श चषकाच्या वतीने सध्या जगडीला मुख्य व्यासपीठावर आपण संपन्न करूयात. सन्माननीय अभिमानजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते मल्हारी शीद साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण व्यासपीठावर संपन्न करूयात. अतिथी देवो भव अशी आमची भारतीय संस्कृती. पाहुण्यांचा आदर सत्कार करणं नेहमी आम्हाला शिकवत असते आणि त्याच संस्कृतीला धरून मुख्य व्यासपीठावर आदर्श चषकाच्या वतीने मल्हारी शीद साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातो. त्याचप्रमाणे मी विनंती करतो की प्रकाश विशे साहेब आपला देखील यथोचित मान सन्मान या आदर्श चषकाच्या वतीने विलासजी विशे साहेबांचा आदरातिथ्य अभिमानजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय. थोड्याच वेळात त्यांचा संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी पाहुण्यांचा आपण मान सन्मान करूयात. त्याचप्रमाणे दिनेशजी शीद साहेबांचा देखील यथोचित गौरव या स्पर्धेच्या वतीने आम्ही करतोय. साहेबांना विनंती असेल की त्याचा स्वीकार करायचा आहे. श्री अभिमानजी भोईर दादा यांच्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचा आदरातिथ्य करतोय. त्याचप्रमाणे जगदीशजी शीद साहेबांचा देखील आदरातिथ्य या स्पर्धेच्या वतीने आम्ही संपन्न करतोय. अभिमानदादा भोईर यांच्या शुभ हस्ते. उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचा आदर्श चषकाच्या वतीने सहर्ष मनापासून स्वागत. अनेक धन्यवाद मनोजजी कारवे सर. अगदी ठाणे जिल्हाच नव्हे तर अखंड महाराष्ट्रभर ज्यांचं समालोचन नेहमी आपण ऐकत असतो. एक अनुभवी आवाज, त्याचप्रमाणे हास्यमय समालोचन नेहमी आपल्याला ऐकायला मिळत असतं. मनोजजी कारवे सर त्यांचं देखील आदर्श चषकाच्या 34व्या पर्वातील तिसऱ्या रजनीमध्ये सहर्ष मनापासून स्वागत आयोजन कमिटीच्या वतीने. सामन्याला आपण करूया सुरुवात. सामना सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये रंगतो. शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी त्यांचे विपक्ष मयूर प्रतिष्ठान असोसिएशन. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना तर धावसंख्या अधिक बनवली, 54 बनवल्यात, 55 ठेवले आव्हान. 8 वाजून 59 मिनिटांनी पहिला चेंडू पडला जातोय. टाइम काउंटर अगदी स्टार्ट केलं जात आहे. निर्धारित 3 षटक आणि 15 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे आहे. वेळेचा अगदी अपव्यय न टाळता आपण सामन्याला करूया सुरुवात. पहिला चेंडू डॉट आटाला जातोय.
यावेळी स्कूप केलाय, फटका इथे चांगला पाहायला मिळतोय, मात्र क्षेत्ररक्षण झेलची संधी होती आणि ती संधी आता नाकारली जाते. पहिल्या चेंडूवर डॉट आला होता, मात्र या चेंडूवर येते एक सिंगल. चेंडूवर फलंदाजाला बाद करण्याची संधी होती तुषारच्या माध्यमातून, मात्र शॉट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून हवी तशी कामगिरी झाली नाही. राजेश आणि प्रवीण ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शिवशंभू स्पोर्ट्स आनंदाची गवाडीच्या माध्यमातून अक्रॉस द बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट अँड बॉलचा हवा तसा संपर्क नाही. सातत्याने विचार केला तर त्या पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये कामगिरी चांगली पाहायला मिळते तुषारच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर झेलची संधी होती, मात्र तिथे आली एक सिंगल आणि लागोपाठचा तिसरा बॉल देखील डॉट आणि या चेंडूवर यू मिस आय विल डेफिनेटली फलंदाज बाद. पहिला हादरा शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी संघाला. फलंदाज बाद. बॅटला स्पर्श नव्हता, थेट यष्ट्यांवर जाऊन आदळला. फलंदाज पहिला आद्र बसतो आनंदवाडी संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिगंबर दाखल होतात इन ॲट नंबर 3. आता दिगंबरची कामगिरी देखील कशा प्रकारची होती ते पाहायचंय. मागील वर्षीचा चॅम्पियन संघ म्हणून ओळखला जातो टीम शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी संघ, मात्र या वर्षामध्ये कशा प्रकारची कामगिरी पहिल्या सामन्यामध्ये होते ते पाहायचंय. पुनश्च एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता, सबमरीन डिलिव्हरी चेंडूमध्ये उंची नव्हती. डॉट बॉल हाताळला जातोय. कमालीची गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये तुषार साकारत असताना पिवनच्या षटक म्हटलं की फलंदाजांना एक सुवर्ण संधी असते, मात्र त्याच्याच उलटफेर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये होत असताना पिवनच्या षटकाचा हवा तसा फायदा उचलला जात नाही. फटका इथे चांगला पाहायला मिळतो. समोरच्या दिशेने फोर्स करताय आणि मिळतीये. दरम्यान एक सिंगल. धावपळक पुढे सरकते 2 या धावसंख्येवर. अनेक वेळेस आपण पाठवू पिवनच्या षटकामध्ये अनेक धावा एकवटल्या जातात फलंदाजांच्या माध्यमातून, मात्र त्याचाच उलटफेर मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक झालंय समाप्त. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या फक्त 2 धावा आणि विकेट आली 1. थोडी घाई करा. गोलंदाजाचं कौतुक असेल, पहिलं षटक हाताळण्यासाठी फक्त 3च मिनिटांचा अवधी खर्च केलाय. अशाच प्रकारची सहकार्याची अपेक्षा मयूर प्रतिष्ठान असोसिएशन संघाच्या माध्यमातून असेल. कौतुक असेल गोलंदाजाचं. जाऊया आपण ओव्हर नंबर 2. दुसऱ्या षटकाचा खेळ होतोय सुरू. दुसऱ्या षटकामध्ये आता सध्याच्या घडीला गोलंदाजीमध्ये रोहित दाखल होतात. रोया 18 बॉल 53ची गरज आता विजयाकरता शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी संघाला. नेक्स्ट मॅच पूर्वी 11 शास्त्रीनगर त्यांच्या विपक्ष श्री गणेश शिदगाव. दोन्ही संघांनी आता रेडी व्हायचंय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. दुसऱ्या षटकामध्ये आता रोहित येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. अगदी आपण पाहू शकतायत रोहितला. फटका इथे चांगला पाहायला मिळतो. चेंडू बराच काल हवेमध्ये डाऊन द बॉल. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत आणि प्रणयच्या हातामध्ये कमालीचा झेल. दुसरा हादरा फलंदाज होईल फेल दिगंबरच्या स्वरूपात. घडीला विकेटच्या साहाय्याने होत असताना टीम मयूर प्रतिष्ठान असोसिएशन संघासाठी कौतुक असेल. गोलंदाज रोहितचं पहिल्याच चेंडूवर त्याला मिळते सफलता आणि वेल टेकन. प्रणय चांगला झेल तिथे संपादित केला. आज आनंदवाडी संघाचा विचार केला तर पूर्ण डगआउट उपलब्ध नाहीये. अर्थात वैभव नाहीयेत, चंदू नाहीयेत, जितू देखील नाहीयेत, मात्र तरी संघ अक्रॉस द बॅट फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं फलंदाज मिराजने.
मात्र कोणतीही धाव या चेंडूवर येत नाहीये. चेंडू येईल डॉट. अगदी स्वप्नवत कामगिरी सध्याच्या घडीला दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून होत असताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तुषारला, ज्याने मिळवली 1 विकेट आणि फक्त 2च धावा खर्च केल्या. आणि या दुसऱ्या षटकामध्ये रोहित देखील त्याच्या पावलावर पाऊल ठेवून सध्याच्या घडीला कामगिरी चांगली करत असताना अक्रॉस दी बॉट पुन्हा एकदा फटका खेळायचा होता कुठे, चेंडू गेलाय कुठे. मात्र तितक्याच वेगवान गतीने शतरक्षक चेंडूवर आले आणि मिळते 1 सिंगल. 24 बॉल 4 षटकं आणि 53 धावेंचा पाठलाग करतायत. एकेरी दुहेरी धावेने आता समीकरण जमणार नाही. सातत्याने नितांत आता मोठ्या फटका येणं आवश्यक असेल टीम शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी संघाला. पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅट, आडव्या बॅटचा आता कडवा प्रहार. फलंदाज राजेशच्या बॅटमधनं आउट ऑफ दी पार्क, स्क्वेअर लेगला बीट करत षटकार. नंतर आता झेल बाद होत असताना सध्याच्या घडीला आपण प्रवीणला पाहतोय. आता नवीन फलंदाज मैदानात एंटर होत आहेत. लक्ष्मण तांदले अर्थात लकी, अनुभवी कंटेंटर मधून शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी संघ नेहमी पाहत असतो. संघ कर्णधार आहेत. अनेक सामने या अष्टपैलू खेळाडूने आपल्या संघासाठी विजय करून दिलेत. मागील वर्षाचे चॅम्पियन आहेत आदर्श चषकाचे. तिथे देखील कामगिरी चांगली राहिली होती लकी यांची. मात्र आता निर्णायक सामना आहे, महत्वाची मॅच आहे आणि आता महत्वाची भूमिका इथून पुढे घ्यावी लागेल आपल्या खांद्यावर लक्ष्मण तांदले अर्थात लकी यांना. इथे आपण पाहू शकता चांगला फटका. डिरेक्टची संधी होती ती हमी आता क्षेत्ररक्षकाने धरली होती. मात्र बॅकअप चांगलं राहिलं, डिरेक्ट हिट आली नाही. मिळते ती 1 सिंगल. धावपळक जाऊन पुसत 10 या धावसंख्येवर. दोन षटकांचा खेळ आता समाप्त होत असताना षटक समाप्तीचा होतो इशारा. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये फक्त धावा बनवल्या गेल्या 10. येणारे 2 षटक 12 बॉल अर्थात 45 धाव्यांची गरज आता इथून पुढे विजय करता टीम शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी संघाला. पारड सध्याच्या घडीला टीम मयूर प्रतिष्ठान असोसिएशन संघाचं जड होत असताना 2 षटकामध्ये अगदी उल्लेखनीय कामगिरी दोनही गोलंदाजांच्या माध्यमातून राहिली आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर जिथे तुषार गोलंदाजी करत होते 1 विकेट अर्थात 2च धावा त्याने खर्च केल्या. आणि दुसऱ्या षटकामध्ये त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करत असताना रोहित 2 विकेट आणि त्याने धावा खर्च केल्या 8. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण टेमगाव या भव्य दिव्य अशा मैदानावर अनेक स्पर्धा आपण कव्हर होत असताना पाहतो. मागीलच थोड्या दिवसापूर्वी मयूर प्रदर्शन असोसिएशन यांच्या माध्यमातून आम्ही असोसिएशन चषकाचं भव्य दिव्य आयोजन आपण पाहिलं. तो संघ सध्याच्या घडीला इनॅक्शन मध्ये आपण पाहतो. तिसऱ्या षटकाचा खेळ होतो सुरू. गोलंदाजी ट्रॅकवर ज्ञानेश्वर येत आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये गोलंदाजींची कामगिरी चांगली राहिली होती. आता 12 बॉल 45 ची गरज आहे. स्ट्राईक एंडवर लकी यांना आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर ज्ञानेश्वर. बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता लकी यांचा, मात्र हवा तसा संपर्क नाही. क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः आले चेंडूवर आणि डॉट चेंडू हाताला जातोय. धावपळक स्थित 10 या धावसंख्येवर. नितांत आता मोठ्या फटक्याची गरज या सामन्यामध्ये आता बनून राहायचं असेल टीम शिवशंभू स्पोर्ट आनंदवाडी संघाला तर आता सातत्याने मोठे फटके येणं आवश्यक असेल. 11 बॉल 45 ची गरज. समीकरण मैदानाच्या आतमध्ये
शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी संघाला समोरच्या दिशेने फटका खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक दाखल होतात, चांगलं क्षेत्ररक्षण, वेल टेकन आणि मिळते ती फक्त एक सिंगल. नेक्स्ट मॅच टीम पूर्वी 11 शास्त्रीनगर त्यांच्या विपक्ष श्री गणेश शिदगाव. दोन्ही संघांनी आता पुढील सामन्यासाठी सज्ज व्हायचंय. वाईट बॉल येतोय, अतिरिक्त धावेच्या साहाय्याने धावफलक सध्याच्या घडीला पुढे सरकतय टीम शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी संघ 12 या धावसंख्येवर. यावेळेस कोरेकटचा नजाकत भरा देखना फटका, फक्त दिशा दिली आणि सध्याच्या घडीला गोलंदाज ज्ञानेश्वरची दशा खराब करत असताना येतोय तो चौकार. चौकाराच्या सध्या धावफलक सध्याच्या घडीला 4 ने पुढे सरकते टीम शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी संघ 16 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा स्कूप केलाय, फटका चांगला पाहायला मिळतो, तिथे क्षेत्ररक्षण आता सेट केलंय, चांगलं हेरलं होतं क्षेत्ररक्षक संघ कर्णधाराने आणि त्याच कारणास्तव आता या चेंडूवर मिळते एक सिंगल. धावफलक 17 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. अगदी एक चौकार आला होता, तो डगआउटला सुखद वार्ता देणारा होता, मात्र अशाच प्रकारच्या मोठ्या फटक्यांची नितांत गरज आता टीम शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी संघाला असेल. कोलवा टप्प्याचा चेंडू होता, पंचांचं बोट आबालाकडे, फलंदाज होईल बाद. लकी यांच्या स्वरूपात अत्यंत महत्वाचा आदर बसतो टीम शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. ठेवलं, बांधून ठेवलं टीम मयूर प्रतिष्ठान असोसिएशन संघाच्या गोलंदाजांनी. तिसऱ्या शेवटच्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर तेजस येत आहेत मयूर प्रतिष्ठान असोसिएशन संघासाठी. शेवटचं षटक 6 बॉल विजयाकरता 38. पहिलाच बॉल टप्पा तर चांगला होता. रिव्ह्यूची मागणी करतायत, अंपायर्स कॉल असेल. वाईट बॉल असेल. गोलंदाजी करत असताना गोलंदाज अंपायरच्या समोर आला, त्या कारणास्तव थोडासा व्यक्त आला होता पंचांना, त्याच कारणास्तव टीव्ही अंपायरची घेतली होती मदत. लागोपाठचा हा दुसरा वाईट बॉल. गोलंदाज तेजसच्या माध्यमातून पुढील सामना दोन्ही संघांनी आता तयार व्हायचंय. 6 बॉल आता विजयाकरता 36, अर्थात 6 बॉल मध्ये 6 षटकार येणं आता आवश्यक असेल टीम शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी संघासाठी. मात्र त्याचा उलटफेर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये होत असताना इथे एक सिंगल. 5 बॉल आता विजयाकरता 35 धावेची गरज. बॅटिंग मध्ये आज पूर्ण युनिट सध्याच्या घडीला खाली दिसतं टीम शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी संघासाठी. अर्थात वैभव चंदू ही जोडी आज मैदानात मध्ये नाहीये. फटका इथे चांगला पाहायला मिळतोय.
क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून मिळते ती फक्त एक आणि एक सिंगल. 4 बॉल 34 धावेची गरज. औपचारिकता आता या मॅच मध्ये शिल्लक असेल. एखादा चमत्कारच आता या मॅच मध्ये शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाला विजय मिळवून देऊ शकतो. लेग कटर केला होता. येस, पंचाचे होते दोन्ही समांतर. पंचाच्या भूमिकेत आपण या मॅच मध्ये प्रवीण विशेषर अर्थात भावडा यांना पाहतोय. राहतो के कातील. 4 बॉल 33 ची गरज विजयाकरता. लेग कटर केला होता. मिस्टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील सहज सोपा झेल धरणीला दान केला जातोय. या चेंडूवर देखील मिळते एक सिंगल. 3 बॉल आता विजयाकरता 32 धावेची गरज. औपचारिकता आता या मॅच मध्ये आता शिल्लक आहे टीम शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी संघासाठी. शास्त्रीनगर संघ आता शेवटचे काही चेंडू शिल्लक आहे. त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सेट करायचंय आणि जसा सामना संपेल डगआउटचा ताबा घ्यायचा टीम श्री गणेश शेदगाव. फुलटॉस बॉल होता. अक्रॉस दी बॅट फटका चांगला पाहायला मिळतोय. लेफ्ट पण थेट आलाय चौकार. फलंदाजाच्या बॅटमध्ये मिळताय 4 धावा. चौकार. करण्याचं काम दोनही फलंदाजांच्या माध्यमातून होतंय. सादर आयोजकांकडून सूचना येते की मागच्या वर्षीचे विनर टीम शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी आयोजकांनी मागच्या वर्षीच सांगितलं होतं की त्यांना पुढच्या वर्षामध्ये तुम्हाला फ्री एंट्री खेळवली जाईल आणि त्याचं देखील पालन आमच्या आयोजन कमिटीने केली आहे. त्यांचं देखील मनापासून आभार. सामना इथे संपलाय. अगदी 28 धावेने हा दणदणीत विजय टीम मयूर प्रतिष्ठान असोसिएशन